नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बीजी न्यूजवर। आजच्या दिवसातील सगळ्यात थरारक आणि महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलोय। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याने भक्तगण धन्य झाले। कोर्ले दिनांक 13 नोव्हेंबर राजीव नेवासेकर। आनंद श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जीवपीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रत्नागिरी नाणीश दक्षिणपीठ नाणीशधामच्या वतीने मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील हर्षोल्लासात संपन्न झालेल्या सिद्धपादुका दर्शन सोहळ्याने भक्तगण धन्य झाले। या दिवशी सर्वप्रथम बोर्लीतील यजमान जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रींच्या पादुका वाजत गाजत कार्यक्रमस्थळी येताना मुख्य बॅनर, ढोल पथक, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष, रामपंचतन देखावा, विविध देखावे, कोळी नृत्य, भजन पथक, माऊलींचा रथ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी खालूबाजा, लेझिम पथक व शेवटी भक्तगण अशी पथके खास आकर्षण होती। कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम श्रींच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर गुरुपूजनासह सामाजिक उपक्रमांतर्गत रामानंद संप्रदायातर्फे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी व महेश मोहिते यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना 60 सायकलींचे वाटप करण्यात आले। त्यानंतर गुरुपूजन व श्रींची आरती, तदनंतर जन्म प्रवचनकार शोभा बिलदार यांचे शुश्राव्य सुमधुर बहारदार प्रवचन झाले। त्यानंतर उपासक दीक्षा, सिद्ध पादुका दर्शन व नंतर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता झाली। संपूर्ण रायगड जिल्ह्यातील हजारो भक्तगणांनी या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला। 5 ते 6 हजार भक्तगण उपस्थित होते। यातील 315 जणांनी उपासक दीक्षा घेतली तर 780 गुरुबंधूंनी गुरुपूजन केले। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे धर्मकार्य आणि बोर्लीतील अभूतपूर्व सिद्ध पादुका दर्शन सोहळा पाहून आपण भारावून गेलेले असल्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितले। यावेळी ॲड महेश मोहिते साहेब, पीठ प्रसिद्धी प्रमुख राजन बोंदेकर, पीठ सहाय्यक गणेश मोरे, पीठ महिना निरीक्षक राधिका पाटील, पीठ लेफ्टनंट राजेंद्र खांबल, पीठ युवा निरीक्षक सुनील वीर, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम, पीठ धर्मक्षेत्र प्रमुख कुमार पवार, प्रोटोकॉल अधिकारी विष्णू कदम, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा कर्नल चंद्रकांत लोणशेकर, उत्तर रायगड कर्नल सुजित पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अंजली जगताप, मुरुड तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर, सचिव संतोष सोरघे, संतोष घाग, बाबा डायला, जिल्हा युवाध्यक्ष भरत थिटे, सर्व जिल्हा व तालुका कमिटीसह हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण रायगड सेवा समिती, उत्तर रायगड सेवा समिती, सर्व गुरुबंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले।